सक्षम लोकायुक्तासाठी राज ठाकरेंनी अण्णांना आज पाठिंबा दिलेला आहे। लोकायुक्ताच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अण्णांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली। त्यावेळी लोकायुक्तासाठी अण्णा करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं। पण लोकायुक्तासाठी अण्णांनी घेतलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर त्यांनी टीका केली। दरोडे रोखण्यासाठी अण्णा दरोडेखोरांनाच भेटतायत अशी टीका अण्णांनी केली। अण्णांनी महाराष्ट्रात अधिक लक्ष द्यावं असा सल्लाही राज यांनी यावेळी दिला। ज्या प्रकारे आज महाराष्ट्रामधल्या एकूणच नेत्यांच्या ज्या काही प्रॉपर्टी आणि ज्या काही जमिनी आणि हे जे सगळे लँड माफिया झाले, मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं अण्णा म्हटलं तुम्ही दरोडे कमी करण्यासाठी दरोडेखोरांना भेटताय। मी म्हटलं आज माझ्या हातामध्ये तर काय कुठची सत्ता, माझा नाशिकला कुठे महापौर झाला आणि सत्ता माझ्या हातात कुठेच नाहीये, परंतु ज्यांच्या हातामध्ये सगळ्या सत्ता आहेत त्यांना म्हटलं तुम्ही जाऊन भेटताय, हे म्हणजे दरोडे कमी करण्यासाठी दरोडेखोरांना भेटणार नाही। प्रत्येक ठिकाणी सक्षम लोकायुक्त असावा यात काही गैर नाहीच आहे, तो असलाच पाहिजे। त्याशिवाय ह्या चाललेल्या सगळ्या गोष्टीला बदमजपुरीला खूप काळ बसणार नाही। तो लोकायुक्त कसा असावा, तो स्वतंत्र असावा, सरकारचं त्याच्यावरती कुठचंही नियंत्रण नसावं, परंतु तो कोण असावा, काय असावा, ह्या सगळ्या गोष्टींचा मसुदा अजून ठरणं आवश्यक आहे। पण ती जर गोष्ट झाली तर ती योग्य आहे आणि त्या गोष्टीला माझा पाठिंबा आहे, याच्यामध्ये वाद नाही। राज साहेबांचे मी ते बोललो की आता मला एक गोष्ट खूप भावली की तुम्ही लोकांना तिकीट देताना त्यांच्या परीक्षा घेतल्या, फार महत्वाचं आहे, हे होणं गरजेचं आहे। चांगले लोक आतमध्ये गेले पाहिजे, चारित्र्यशील लोक गेले पाहिजे, तरच त्याच्यात काही बदल झाला तर होईल। तेव्हा राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं की लोक आयुक्त कायदा जो होणार आहे, आमच्या परीने आम्ही जेवढा काही त्याला करता येईल तेवढा आम्ही करू, आमचा सपोर्ट आहे। बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही भेटणार होतात पण त्यांनी भेट नाकारलेलीची माहिती आहे, काय म्हणाल, तुमचं काय बोलणं? मला माहित नाही का नाकारली की मान्य केली, आणि त्याच्यात माझा काय वैयक्तिक स्वार्थ आहे? हे राज्याचे प्रश्न आहेत, राज्याच्या हिताचे प्रश्न आहेत, राज्यातल्या जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत। चर्चा करायची की नाही करायची त्यांनी ठरवावं, मी कशाला त्याच्यात, कारण नाकारल्यामुळे माझं काही नुकसान नाही आणि चर्चा झाली तर माझा काही फायदा नाही।